नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। 15 जून 2025ला जी सेट परीक्षा आयोजित करण्यात आली होती तिचा रिझल्ट जो आहे तो आज जाहीर करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना ग्लोबल ऑनलाईन टीमकडून हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स। ठीक आहे, तुम्ही जे आपलं गोल होतं सेट क्वालिफाय करण्याचं ते गोल आपण अचीव केलेलं आहे, त्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स। या व्हिडिओमध्ये आपण अनेक गोष्टींवर चर्चा करणार आहे की रिझल्ट, त्याच्यानंतर कट ऑफ ॲनालिसिस, या व्यतिरिक्त जे आहे ज्या विद्यार्थ्यांचं 1-2% नाही झालं किंवा 2-4 मार्कांनी अडलं तर त्यांनी काय करावं, असे अनेक मुद्दे आहेत। पण एक महत्त्वपूर्ण मुद्दा जो आहे तो आहे कट ऑफ। ठीक आहे, तर कट ऑफसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे चलूया ऑफिशियल वेबसाईटवर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही याल तर इथे रिझल्ट ऑफ एमसेट याच्यावर क्लिक कराल तर इथे तुम्हाला एक्झाम सिलेक्ट करायची आहे। इथे सर्व डिटेल्स टाकल्यावर तुम्हाला रिझल्ट दिसून जाईल आणि इथे क्वालिफाईंग कट ऑफ पर्सेंटेज याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा याचा जो डेटा आहे संपूर्ण डेटा पाहायला मिळेल। ठीक आहे, तर हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सेट 2025चा जो कट ऑफ आहे याच्यात जर तुम्ही बघता तर कालच ग्लोबल ऑनलाईन टीमनी आपल्याला सांगण्यात आलं होतं, आम्ही सांगितलं होतं की कट ऑफ जो आहे तो यावर्षी 3 ते 5% वाढणार आहे। ठीक आहे, काही विषयाचा आणि जसं मराठी आहे तर मराठीचं इथे बघा की आमचं जे प्रिडिक्शन होतं, जे एक्सपेक्टेड कट ऑफचं आम्ही सांगितलं होतं की इथे 48.66 आहे आणि इथे जे आहे ते 50.67 म्हणजे वाढलेलं आपल्याला कट ऑफ जो आहे तो पाहायला मिळतो। इवन कॉमर्स विषय जो आहे तो 59.33 मागच्या अटेम्प्टमध्ये होता आणि यावेळेस कॉमर्सचा कट ऑफसुद्धा भरपूर वाढलेला आहे, दॅट इज 64। ठीक आहे, हे मी ओपन कॅटेगरीचं गोष्ट करतो आहे। तुम्ही बाकी जे आहे कट ऑफवरती डिटेल विश्लेषण आपल्याला व्हिडिओ याच्यावरही मिळेल। तर आम्ही हे जे आमच्या अनुभव आणि अध्ययनाच्या आधारावर तुम्हाला सांगितलं होतं, नेमका कट ऑफ जो आहे सर्व विषयांचा आपल्याला वाढताना दिसून येईल। इवन की याचा जो कट ऑफ आहे हिस्ट्रीचाही कट ऑफ जो आहे तो पहिल्यापेक्षा आपल्याला जास्त पाहायला मिळालेला आहे। पहिले हा जो कट ऑफ आहे तो 54च होता, पण आता तो 58.33 असा पाहण्यात आलेला आहे। तर अनेक विषयाचे कट ऑफ जे आहे ते वाढण्यामागे कारण काय, तर वाढण्यामागे कारण जे आहे ते आहे नंबर ऑफ स्टुडंट्स। ठीक आहे, यावेळी जरी स्टुडंट्स कमी जरी होते तर याच्यात जे आहे अनेक विद्यार्थ्यांना जे आहे जे आपण चॅलेंज केले ते चॅलेंज ॲक्सेप्ट झाले। ठीक आहे, अनेक प्रश्नांचे चॅलेंजेस सेट विभागाने ॲक्सेप्ट केले आणि त्यानुसार फायनल आन्सर कीमध्ये बदल करून तुमचा स्कोरही वाढला आणि ज्यांनी हायेस्ट स्कोर मिळवला त्यांचा मार्क्स जो आहे तो कट ऑफ म्हणून सेट करण्यात येतो। आता येऊ आपण व्हिडिओच्या दुसऱ्या मुद्द्यावर की ज्या विद्यार्थ्यांचं जे काही कारणाने ज्यांचं क्वालिफाय नाही झालं। ठीक आहे, तर पहिले तर त्यासुद्धा विद्यार्थ्यांना हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन। आता तुम्ही म्हणाल सर आमचं नाही झालं तरी आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन का? कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही जे एफर्ट्स केले, जी मेहनत केली, ज्या फोकसनी तुम्ही परीक्षा दिली, या सर्व गोष्टींमध्ये तुमचे एफर्ट्स आहे। जे हॅपीनेस जे आहे, जे विद्यार्थी ज्यांचं क्वालिफाय झालेलं आहे त्यांना जेवढा आनंद आहे तेवढा आनंद त्याच्यापेक्षा किंचित कमीच आनंद आहे। ठीक आहे, तुम्हाला का बरं? कारण तुमची मनोस्थिती आम्ही समजू शकतो किंवा ही परीक्षा जी आहे ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ज्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये जर त्याला अपयश मिळालं असेल, तो क्वालिफाय काही कारणाने होऊ शकला नसेल, 2 किंवा 3%नी म्हणा किंवा 1 किंवा 2%नी म्हणा, तर अशा याच्यात जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपलं मन छोटं करण्याचं कारण मुळीच नाही आहे। ठीक आहे, आज नाही तर उद्या जे आहे ते आपण क्वालिफाय होऊ। तुम्हाला जर काही कारणाने अपयश मिळालेलं आहे तर हे यशाकडे जायला तुमचं पहिलं दुसरं पाऊल आहे आणि पुढच्या अटेम्प्टमध्ये म्हणजे सेट 2026मध्ये जे आहे आपण निश्चितपणे सेट एक्झामला निश्चितपणे क्वालिफाय करू शकता। आपण आत्ताही समजा तुम्ही सेल्फ स्टडी केली असेल किंवा तुमची कुठे मेहनत कमी पडली असेल, एखादा चॅप्टर आपण मिस केला असेल, आपण सेल्फ स्टडी वरती तेवढा फोकस पेपर 1 किंवा पेपर 2 कुठेतरी कमी
दिला असेल, ते हे सर्व कारणांमुळे आपण जे आहे आपल्याला यश नाही मिळालं. ज्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी ज्यांना जे क्वालिफाय झाले आहे त्यांना पुढे अनेक संधी आहे. म्हणजे जसं PhDला जाऊ शकता, कुठे CHBवर ते असिस्टंट प्रोफेसर बनवू शकता. या व्यतिरिक्त जे आहे अनेक PSUs जे आहे ते सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रातले तुम्हाला हे करतील, तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतात. तर याच्यावरही डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर पुढील सेट परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं आहे, पेपर 1 आणि पेपर 2, तर या परीक्षेत दोघांचं लेवल जे आहे ते आता वाढून राहिलं आहे. ठीक आहे, दिवसेंदिवस लेवल वाढत आहे आणि कट ऑफ पण वाढत आहे. ठीक आहे, ज्या याला परीक्षेला पूर्वी 178 180 मध्ये जे एक्झाम्स क्वालिफाय होऊन जायच्या, आताच त्याला जवळजवळ 190च्या वर मार्क लागत आहे. ठीक आहे, तर अशा याच्यात जे आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रॉपर प्रॉपर मेंटरशिप, प्रॉपर गायडन्स असणे जे आहे ते अनिवार्य आहे. आणि आमच्या अंतर्गत जे आहे तुम्ही हे करता, प्रिपरेशन करता आमच्यासोबत येणाऱ्या महाराष्ट्र सेट 2026 करता आम्ही पेपर 1चा कंप्लीट कोर्स आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. या कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, संपूर्ण सिलेबसवरती इंग्लिश आणि मराठीमध्ये नोट्स मिळतील, वीकली टेस्ट, फुल सिलेबस मॉक टेस्ट, 5000+ MCQ अँड PYQ आणि मॅरेथॉन सेशनसुद्धा आपल्याला मिळतील. या कोर्सची जी नवीन बॅच आहे ती 5 सप्टेंबर 2025 पासून स्टार्ट होते आहे. फीस 3000, पण डिस्काउंटनंतर मात्र 2500तच कोर्स तुम्हाला अवेलेबल राहील. या कोर्सची वैधता जी आहे ती 1 वर्षाची राहते. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला डाउनलोड करावे आणि खाली दिलेल्या 2 नंबरला व्हॉट्सअपच्या माध्यमाने संपर्क करावे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जर आपला पेपर 2 या कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मराठी, इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स, कम्प्युटर सायन्स, लाईफ सायन्स, एज्युकेशन आणि केमिस्ट्री हे सर्व जर आपले विषय असतील, तर आपल्याला जर पेपर 2 घेता तर तुम्हाला पेपर 1सुद्धा फ्री देईल. अनेक विषय आपले विद्यार्थी जे आहे ते पूर्णपणे क्वालिफाय झालेले आहे. या कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, वीकली टेस्ट मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट, PYQ MCQ आणि मॅरेथॉन सेशनसुद्धा मिळतील. ओके, तर फीस 10,000, पण डिस्काउंटनंतर मात्र 8000त तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही सर्व सेम फॅसिलिटीजसोबत मिळून जाईल. तर दिलेल्या नंबरला आपण व्हॉट्सअपच्या माध्यमाने संपर्क करावे. ज्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केलं, डाउनलोड करून घ्या. स्टोअर सेक्शनमध्ये जा, तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या आणि याच्यानंतर जे आहे तुम्हाला पेमेंट केल्यावर सर्व कंटेंट ॲक्सेस करता येईल. काही अडचण आली तर दिलेल्या नंबरला संपर्क करून आपण डायरेक्ट जॉईन पण होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा की आपल्यासाठी मी उद्या मोटिवेशनल व्हिडिओ आणणार आहे. आणि या व्यतिरिक्त जे आहे सेपरेटली ज्या विद्यार्थ्यांना काही कारणाने जे फेल झालेले आहे ते ॲक्च्युअली फेल नाही आहे. ठीक आहे, पहिले तर हे समजून घ्या, फेलियर तेव्हा असतं जेव्हा तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता. ठीक आहे, पण तुम्ही प्रयत्न केले आहे, तुम्ही एफर्ट्स केले आहे, याचा अर्थ काय, तुमच्या मनात कुठे ना कुठे ती जिद्द आहे की आपल्याला सेट परीक्षेत यश मिळवायचं आहे. ठीक आहे, तर भले आज नाही मिळालं तो उद्या जाऊन निश्चितपणे मिळेल. जे आनंद हे विद्यार्थी डिझर्व करतात तेच हॅपीनेस तुम्ही पण डिझर्व करता. ठीक आहे, तर काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सपोर्टमध्ये आहे, तुमच्या सोबत आहे. काही दिवसात जे आहे आपला फुल जो आहे तो आपल्याला स्टार्ट होईल आणि कंप्लीट गायडन्ससाठी आपण सेट 2026च्या यात्रेकडे निघू आणि याच्यात निश्चितपणे सक्सेस मिळेल. ओके, तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय. पुढे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.